दिवाळी आले की घराघरात फराळ बनवायला सुरुवात होते आणि फराळ म्हटला की माझ्यासमोर सर्वप्रथम येतात ती खुसखुशीत खमंग अशी गोड शंकरपाळी। दिवाळी काळात मी तर दिवसाची सुरुवात शंकरपाळ्यांनीच करते। गरमागरम वाफाळलेल्या चहात शंकरपाळी टाकून खायला मला खूप आवडते। बिस्किटांपेक्षा सुद्धा खुसखुशीत, अगदी 2 बोटांनी चुरली जाणारी घरच्या साजूक तुपातल्या शंकरपाळ्यांची बातच काही और आहे। चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी अचूक प्रमाण घेऊन खुसखुशीत खमंग शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया। स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग मराठीमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच रेसिपी ट्राय जरूर करा। शंकरपाळी तयार करण्याची साधी सोपी पारंपरिक रेसिपी आहे। त्यासाठी कोणत्याही खास स्पेशल ट्रिक्स अगदी स्पेशल टिप्स यांची गरज नाही। आमची आई आजी याच पद्धतीने शंकरपाळी बनवत आलेली आहे आणि अगदी बेसिक साहित्यात बनवलेली असली तरी त्यांची चव जिभेवर रेंगाळणारी आहे। योग्य प्रमाण वापरून आणि थोडीशी काळजी घेऊन ही शंकरपाळी बनवलीत तर तुमची शंकरपाळी अजिबात फसणार नाहीत, अजिबात तेलकट देखील होणार नाहीत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात साहित्य घेतलेले आहे। तुम्हाला 1 किलोची जरी बनवायची असतील तरी मी जे साहित्य सांगितलेले आहे त्या साहित्याचं दुप्पट करा, म्हणजे तुम्हाला 1 किलोच्या शंकरपाळ्यांचं साहित्याचं माप मिळेल। तरी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, 125 ग्रॅम अख्खी साखर घेतलेली आहे। तुम्ही जर पिठी साखर घेत असाल तर 200 ग्रॅम साखर घ्यावी, सोबत 125 ग्रॅम पाणी घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही दूध वापरू शकता। मी इथे दूध वापरलेले नाही, मी पाण्यातच करते, कारण दुधाची शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही, त्यांचा थोड्या दिवसांनी थोडासा वास यायला लागतो। मात्र पाण्यात भिजवलेली शंकरपाळी अगदी महिना किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस सहज टिकतात। त्यानंतर 125 ग्रॅम साजूक तूप घ्यायचे आहे। हे तूप पातळ करून मोजायचे आहे। घट्ट तूप घेतले तर ते जास्त भरते, त्यामुळे तूप वितळूनच घ्यायचे आहे। सोबत चिमूटभर मीठ घेतलेले आहे। मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थांची चव वाढते। तुम्हाला जर वाटीने साहित्य मोजून घ्यायचे असेल तर मी ते डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल, तुम्ही तिथे चेक करू शकता। तर सर्वप्रथम आपण मैदा चाळून घेऊया। चाळल्यामुळे मैदा हलका होतो, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत येतात आणि मैद्यामध्ये आळं जाळं काडी कचरा काहीही असेल तर ते स्वच्छ होते। आता आपण गॅसवर एक पातेली ठेवून घेऊ आणि त्यात आपण आधी जे पाणी मोजून घेतलेलं आहे ते पाणी घालून घेऊया आणि त्यामध्ये ती साखर घालून घेऊया आणि ही साखर आपण वितळून घेणार आहोत। इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा नाहीये, फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळली की हे मिश्रण रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण तूप गरम करून घेऊया। तुपाचे कडकडीत मोहन घातले की कोणताही पदार्थ अतिशय छान खुसखुशीत होतो आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। तर इथे हे तूप छान कडकडीत झालेले आहे। हे तूप मी घरीच बनवलेले आहे। घरच्या साजूक तुपातल्या पदार्थाची चव अतिशय अप्रतिम असते। पिठात चिमूटभर मीठ ॲड करून घेऊया। तर हे तूप गरम झाल्यानंतर ते मैद्यात घालून घेऊया। मैद्यात घातल्यानंतर आधी ते चमच्याने मिसळून घेऊया, कारण तूप अतिशय गरम असते, त्यामुळे हाताला चटका लागू शकतो। त्यानंतर हाताने संपूर्ण पिठात हे तूप चोळून एकजीव करून घ्यायचे आहे। पिठाच्या एक एक कणाला तूप लागले पाहिजे अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण चोळून एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर अशा पद्धतीने गोळा झाला म्हणजे समजावे की आपले मोहन अचूक बसलेले आहे। तर आता आपण आधी साखरेचे जे पाणी करून घेतले होते ते पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे आहे। आपल्याला इथे गोळा थोडा घट्टसरच भिजवायचा आहे। पातळ कणिक भिजली तर शंकरपाळी कडक होतात, त्यांना छान लेयर्स पडत नाहीत आणि ती फुलत सुद्धा नाहीत, त्यामुळे पाणी अगदी थोडे थोडे घालतच भिजवायचे आहे। इथे मला 1 वाटी म्हणजे जवळपास 125 ग्रॅम पाणी लागलेले आहे। तेवढ्या पाण्यामध्ये बरोबर गोळा मळून झालेला आहे, म्हणजे इतकं परफेक्ट प्रमाण आपण सुरुवातीला घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला वाटलं की गोळा जास्तच कडक भिजला जातोय तर तुम्ही अजून घोटभर पाणी ॲड करू शकतात, कारण एखाद्या मैद्याला कमी पाणी लागते, एखादा मैदा जास्त पाणी शोषून घेतो। तरी सुद्धा तुम्हाला फार काही पाणी ॲड करावं लागणार नाही। 1 किंवा 2 घोट पाणी कमी जास्त एवढाच त्यात फरक पडणार आहे। आणि जर समजा तुमच्याकडनं पीठ सैल भिजलं गेलं तर त्यात थोडा थोडा करून मैदा ॲड करून घ्यायचा। अजिबात घाबरून जायचं नाही, व्यवस्थित मैदा त्या कणकेत एकजीव करून घ्यायचा, म्हणजे तुमची शंकरपाळी अगदी व्यवस्थित तयार होतील। तर पीठ मळून झाले की त्याला रुमालाने झाकून 5 ते 10 मिनिटे मुरवत ठेवून द्यायचे आहे। जास्त वेळ पीठ मुरवायचे नाही, कारण जास्त वेळ पीठ मुरवत ठेवले तर शंकरपाळ्यांना चिरा पडतात, तडे जातात। तर 5 मिनिटांनंतर या गोळ्याचे 3 समान भाग करून घेतलेले आहेत आणि या एक एक गोळ्याला
चांगले मळून गोल करून घेतलेले आहे। गोळा चांगला गोल झाल्यानंतर त्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। साधारणतः 1 ते 1.25 सेंटीमीटर जाडीची पोळी आपल्याला लाटून तयार करायची आहे। लाटून झाल्यावर कडा काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान चौकोनी शंकरपाळी आपल्याला कापता येतील। तर तुम्हाला आवडेल त्या आकाराची शंकरपाळी तुम्ही कापून घेऊ शकतात। चौकोनी करा किंवा काजूच्या आकाराची करा किंवा कापण्यांसारखी करा, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे कापून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने इथे बाकीची सर्व शंकरपाळी लाटून कापून तयार करून घेतलेली आहेत। आता आपण यांना तळून घेऊया। तुम्ही हे तेल किंवा तुपात सुद्धा तळू शकता, पण तूप थंड झाल्यानंतर ते थिजते, त्यामुळे शंकरपाळी तोंडात चिकटतात। त्यामुळे तेलात तळली तर जास्त चांगले राहील। तेलाला व्यवस्थित तापवून घ्यायचे आहे। तेल तापले की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा तेलात टाकून बघावा। तो पटकन वर आला की समजावं तेल व्यवस्थित तापले गेले आहे। यामध्ये थोडी थोडी शंकरपाळी तेलात घालून घ्यायची आहे। कढई थोडीशी पसरटच घ्यावी, म्हणजे शंकरपाळी नीट तळता येतील। तेल नीट गरम नसेल किंवा तुपाचे मोहन जास्त झाले तर ते तेलात विरघळतात आणि साखर, पाणी या गोष्टी जास्त झाल्या तर आपले शंकरपाळे कडक होतात। त्यामुळे योग्य प्रमाण वापरूनच शंकरपाळी तयार करावीत, म्हणजे ते छान खमंग खुसखुशीत होतात। तेलात शंकरपाळी उलटताना हळूवार उलटावीत आणि अतिशय मंद आचेवरही तळून घ्यावीत, म्हणजे ती आतपर्यंत नीट शिजली जातील आणि वरून खरपूस तयार होतील। मोठ्या गॅसवर तळली तर ती बाहेरून जास्त लाल होतील आणि आत कच्ची राहतील आणि त्यांची चव सुद्धा करपट लागेल। छान गुलाबी हलका तपकिरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये त्यांना हलक्या हातांनी हलवत राहायचे आहे, म्हणजे सर्व शंकरपाळ्यांचा रंग सारखा येईल आणि खाली शंकरपाळी करपणार नाहीत। खूप डार्क रंग येईपर्यंत यांना तळू नये, कारण कढईतून काढल्यावर सुद्धा ते बराच वेळ गरम राहतात, त्यामुळे त्यांची चव थोडीशी करपल्यासारखी लागू शकते। म्हणून थोड्या फिकट रंगावरच ती तेलातून काढून घ्यावीत। तेलातून काढल्यावर ती जसजशी थंड होत जातात तसतसा त्यांचा रंग थोडासा डार्क होत जात राहतो, त्यामुळे यांना कढईत फार लाल करू नये। तर अशा पद्धतीने इथे सर्व शंकरपाळी तळून तयार करून घेतलेली आहेत। अर्धा किलोमध्ये एवढी शंकरपाळी तयार झालेली आहेत। यांचा आकार तुम्ही बघू शकता, तर ही अगदी फुलून दुप्पट आकाराची झालेली आहेत आणि अतिशय खुसखुशीत सुद्धा झालेली आहेत। 2 बोटांनी त्यांचा अलगद चुरा केला तर ती सहज दाबली जात आहेत आणि छान रवेदार यांचा चुरा झालेला आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता। आणि हातांना फारसं तेल सुद्धा लागलेलं नाहीये, म्हणजे ती अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीयेत। तर मस्त खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत। अगदी महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ सुद्धा ही अशीच्या अशी राहतात। तर या दिवाळीत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शंकरपाळी तयार करून बघा। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार तरी सुद्धा तुमचे अतिशय खुसखुशीत खमंग आणि चविष्ट शंकरपाळी तयार होतील। तुम्हाला वाटणार देखील नाही की तुम्ही पहिल्यांदा ही शंकरपाळी केलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।